नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेला आहे खूप मस्त असा हिरव्या वाटणातला दुधी भोपळा. तर खूप छान रेसिपी झालेली. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. रेसिपी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे एक मस्त भोपळा, एकदम कवळा भोपळा आहे. दोन्ही साईडनी कट करून घ्यायचं आपल्याला. बरेच लोक याची साल पण काढतात, पण मी साल काढलेली नाही कारण भोपळा एकदम कोवळा होता, त्याच्यामुळं हा लवकर शिजतो आणि साल तुम्हाला अशी खाताना जाड जाड लागत नाही. तर छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आपल्याला ह्याला. बरेच लोकांना भोपळा आवडत नाही, पण भोपळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं, त्याच्यामुळं जो आपला ब्लड प्रेशर आहे किंवा ब्लड शुगर आहे ती मेंटेन राहण्यास मदत होते. त्यामुळं भोपळा खाल्ला पाहिजे. आणि केसांसाठी, स्किनसाठी पण भोपळ्याचे भरपूर फायदे आहेत. पचनशक्ती पण वाढते आपली. भोपळ्याच्या भरपूर रेसिपी आहेत. काही जण भोपळ्याला किसून त्याचे धपाटे करतात, त्याच्यानंतर थालीपीठ करतात. भोपळ्याच्या तिखट पुऱ्या पण खूप छान होतात. काही जण गोड घारगे करतात भोपळ्याचे. तर आपण जी रेसिपी बनवणार आहे आज ती मस्त मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण, आलं टाकून खूप छान बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली कटिंग करून झालेली आहे. सगळे छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण कट करून घेतलेला आहे भोपळा. आता आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण टाकलेला आहे आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या आणि 6-7 मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या जास्त टाकायच्या. तिखट तुम्हाला जसं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या टाकायच्या. आणि त्याच्यात आपण टाकलेली आहे कोथिंबीर. याला मस्त मिक्सरमध्ये फिरून घेऊ. मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आपण. एकदम बारीक आणि हिरवी पेस्ट झालेली मस्त. लसूण टाकल्यामुळे एवढा मस्त वास येतो ना. हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. एक काचेची वाटी, त्याच्यात आपण टाकून घेऊ. आपलं वाटण काढून झालेलं आहे. आता जो भोपळा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊ सगळं आपण कट केलेला. आपला भोपळा काढून झालेला आहे. आता मस्त कढई तापायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये मोहरी. 1 छोटा चमचा मोहरी टाकणार आहे. 1 छोटा चमचा जिरी टाकायची. याला थोडंसं तडतडून द्यायचं. त्याच्यानंतर आपण जी हिरवी पेस्ट केली होती लसूण, आलं आणि मिरचीची ती टाकायची. त्याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला मस्त. त्याला तडका दिल्यानंतर जो मस्त वास सुटतो ना तो जबरदस्त. लसणामुळे एवढा मस्त वास येतो फोडणीचा आणि तो सेम फ्लेवर आपल्या भाजीला लागतो, त्यामुळं भाजी खायला एवढी भारी लागते. त्याला छान परतून घ्यायचं आपल्याला सगळ्या साईडनी पूर्ण तेलामध्ये. चांगलं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकू आपण. ह्याला पण छान परतून घ्यायचं कढीपत्ता टाकल्यानंतर. आता आपण जिरीची पावडर टाकणार आहे थोडी. त्याच्यानंतर धना पावडर पण टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि टेस्ट छान येते. जिरी पावडर आणि धना पावडर जर टाकली तर टेस्ट खूप छान येते. हे घरची धना पावडर आहे आपली, घरी धना पावडर केलेली, धने भाजून. जिरी पावडर, धना पावडर कधी पण घरी करून टाकायची, त्याच्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम मस्त येतो. कारण विकतची जास्त दिवसांची झालेली असते त्यामुळं तेवढा फ्लेवर येत नाही. ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आपण. जे पण आपण खडे मसाले करतो त्याची जी पावडर असते त्याचा तुम्ही घरी तयार करून जो स्मेल येतो, जो वास येतो तो एकदम जबरदस्त येतो. आणि जर तुम्ही म्हणजे पॅकेटमधलं वापरत असाल तर तुम्ही त्याचा वास घेऊन बघा, भरपूर फरक जाणवेल तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे भोपळा. ह्याच्यात टाकायचे मीठ,
त्याला थोडं परतून घेऊ आपण परत एकदा. सगळं मिक्सचर आपलं त्याला बाइंड झालेलं आहे. हिरव्या मिरचीचं, त्याच्यानंतर जे मसाले टाकले होते ते. त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवलेलं त्याच्यात थोडंसं वाटण राहिलेलं आपलं, त्यामुळं आपण त्यातच पाणी ॲड करून ह्याच्यामध्ये टाकलं आहे. थोडंच पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही, कारण भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. आणि आपण टाकल्यानंतर थोडा वेळ ह्याला शिजवून घेऊ. झाकण ठेवलेलं आहे. याला असं शिजवायचं आहे आपल्याला थोडा वेळ. एकदा चेक करून बघू आपण. एक 10 मिनिट झालेले होते. 10 मिनिटानंतर आपण आता चेक करणार आहे. थोडासा आपण साईडला घेऊन शिजलाय का बघून घेऊ. तर भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही हातात घेऊन बघितला तर त्याला थोडं जर प्रेस केलं तर लगेच ब्रेक होऊन जातो. एकदम सॉफ्ट शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणात जास्त आवडतं तेवढा तुम्ही कूट मिक्स करू शकता. आणि प्रॉपर बाइंडिंग होते आणि टेस्ट पण खूप छान येते. याला मिक्स करून घेऊ आपण कूटाला सगळं. त्याच्यात जे पाणी ते ॲब्सॉर्ब करून घेतो कूट. आणि कुटामुळे भाजी खूप छान लागते शेंगदाण्याचा कूट जर ॲड केला आपण तर. त्याला छान परतून घ्यायचं आहे परत एकदा. मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, जास्त वाढवायचा नाही गॅस. थोडा वेळ झाकून ठेवू आपण ह्याला. एक 2 मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तर ही भाजी एवढी मस्त लागली ना मला, मी टेस्ट केली. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. लहान मुलांना आवडत नाही, पण तुम्ही जर अशा टाईपनी जर केली भाजी तर ही भाजी खूप छान लागेल, सगळ्यांनाच आवडेल घरामध्ये. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा भाजी ट्राय करून कशी झाली ती. आणि आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत, रेसिपी आहेत बाकीच्या पण, त्या तुम्ही जाऊन बघू शकता. आणि असेच सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकायची थोडी. आपली भाजी रेडी आहे एकदम सर्व करायला.